नमस्कार. आपण लोहगड किल्ला पाहतोय. खरं तर आपल्याला पहिल्यांदा प्रश्न असा पडायला पाहिजे की किल्ला नेमका इथं का. आज आपल्याला सगळ्यांना एवढं आपल्याला माहिती असतं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किल्ले होते. शिवाजी महाराजांच्या अगोदर अनेक राजवटी होत्या. म्हणजे अहमदनगरची निजामशाही असेल, बहामनी असतील, आदिलशाही असतील, मोगल असेल, हे सगळे होते. त्याच्या अगोदर सुद्धा आपण सुरुवात करताना असं म्हणतो की किल्ला अमुक बादशाने बांधला आणि शिवाजी महाराजांनी जिंकला किंवा शिवाजी महाराजांनी हा भाग घेतल्यावर किल्ला बांधला. ज्या वेळेला आपण ह्या मावळातले किल्ले बघतो, म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा स्वराज्य चालू कुठून होतं तर सभासद म्हणून शिवाजी महाराजांचा एक चरित्रकार आहे पहिला. तो असं म्हणतो की शिवाजी महाराजांनी येताच 12 मावळे काबीज केली. ही 12 मावळे कुठली, किंवा आता राजकारणामध्ये एखादं भाषण करताना पण लोक बोलतात की आम्ही मावळे वगैरे. ही मावळ संज्ञा कुठून आली नेमकी, तर मावळ म्हणजे सह्याद्रीच्या ह्या मावळतीकडे म्हणजे पश्चिमेकडे असलेला हा भाग, हा चालू होतो शिरवळ पासून, म्हणजे तिथलं रोहिड मावळ, आणि शेवटचं हे आंधर मावळ. आंधर मावळच्या पलीकडे नेर विभाग चालू होतो. तुम्ही आम्ही उभे आहोत ते पवन मावळ आणि नाणे मावळाच्या हद्दीवरच्या लोहगड किल्ल्यावर. किल्ला हा अशी गोष्ट आहे, लष्करीदृष्ट्या किल्ला किंवा प्रशासन राबवायचं म्हटलं तर किल्ला राजसत्तेसाठी एवढा महत्वाचा असतो. ढोबळमानाने असं म्हणलं जातं की एका किल्ल्याच्या भोवती 40 मैलाचा प्रदेश हा त्या किल्ल्याच्या अखत्यारीत येतो. आता आपण जो लोहगड चढतोय ह्याला साधारण 2000 वर्षाचा इतिहास असावा. हा इतिहास का असावा, कारण की ह्या डोंगराच्या पोटामध्ये असलेल्या लेणी, तुम्ही जिथे इथे बघाल की जिथे लेण्या आहेत, म्हणजे लेण्या बौद्ध लेण्या असतात, जैन लेण्या असतात, हिंदू लेण्या असतात. भारतामध्ये साधारण 1250 ते 1300 लेण्या आहेत. पैकी 850 ते 900 लेण्या ह्या फक्त महाराष्ट्रात आहेत आणि त्यातल्या बहुतांश 90% लेण्या ह्या सह्याद्रीच्या खोऱ्यात आहेत. तुम्ही ज्या वेळेला कल्याणवरून जुन्नरला जाता त्यावेळेला तुम्हाला जीवदान किल्ला लागतो, तो सुद्धा एका लेण्याच्या बाजूला आहे. बहुतेक किल्ले हे लेण्यांच्या वरच्या बाजूला आहेत. याचं कारण असं की पूर्वीच्या काळी म्हणजे ज्या वेळेला सातवाहन राजे होते, सातवाहन म्हणजे महाराष्ट्राचे सगळ्यात जुने राजे, ज्यांनी नाणेघाटामध्ये तुम्ही कधी गेला असाल तर तुम्हाला तिथे शिलालेख वगैरे बघायला मिळतात. इथे जर तुम्ही बघाल तर एकविरेचे तिथं कारले लेणे, हे भाजे लेणे, या इथे ह्या सातवाहनांच्या काळामध्ये खोदलेले लेण्या. इथे बौद्ध संप्रदायामध्ये वर्षातनं 4 महिने वर्षावास असायचा. म्हणजे पावसाळा झाला की ते बौद्ध साधू जिथे जिथे फिरायचे ते त्या लेण्यांमध्ये यायचे. ह्या लेण्यांना त्यावेळच्या व्यापाऱ्यांकडून देणग्या असायच्या, म्हणजे त्यांना सार्थवाह म्हणायचे आणि ह्या व्यापारी संघांना वज्जी संघ म्हणायचे. आता हा भाग हा घाट भाग आहे. आपण आता बघतो एक्सप्रेसवेने आलो. पूर्वीच्या काळात सुद्धा ह्या वाटा होत्या. देशावर म्हणजे घाटावर मराठवाड्यामध्ये जे काही पिकलं जायचं ते ह्या घाट माथ्याने खाली उतरून कोकणामध्ये विकलं जायचं. पनवेल बंदर हे त्या काळात म्हणजे यादवांच्या अगोदरपासून पनवेल बंदर ज्ञात आहे. त्याच्यामुळे ह्या घाटवाट्यांचा उपयोग व्यापारासाठी व्हायचा. मग हे व्यापारी लोक ह्या लेण्यांना देणग्या द्यायचे. ते वज्जी संघ त्या देणग्या किंवा ते पैसे वगैरे ते सगळे लेण्यांमध्ये असायचे. पर्यायाने त्या लेण्यांचं रक्षण करण्यासाठी आणि घाटमाथ्यामध्ये ज्या वेळेला व्यापार व्हायचा त्या व्यापारातनं त्या राजसत्तेला जकात मिळायची. त्या व्यापारी मार्गांचं रक्षण करण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये किल्ले बांधण्यात आले. इतिहासकारांमध्ये 2 मतभेद आहेत. किल्ले आधी का लेणे आधी, म्हणजे कोंबडी आधी का अंडा आधी, असा जसा प्रश्न आहे तसा प्रश्न सगळे इतिहासकार बघतात. पण साधारणपणे असं मानलं जातं की जिथे संपत्ती असते, जिथं व्यापार असतो, जिथं बाजारपेठ असते, जिथे धन असतं, त्याचं सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी किल्ला लागतो. आणि किल्ला हा ज्या वेळेला बेलाग नसतो, म्हणजे किल्ला नैसर्गिकदृष्ट्या ज्या वेळेला लढवय्या नसतो, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला रायगड बघितला, रायगड निसर्गामध्येच बेलाग आहे, त्याला जिंकणं मुश्किल आहे. तसं जर बघितलं तर लोहगड हा काय एवढा डोंगरी दुर्ग असून एवढा बेलाग नाहीये. तुम्ही सहज हा किल्ला चढून जाताय. मग त्याच्यामुळे ह्या किल्ल्याच्या बाजूला जोडगोळी आहे विसापूर. हा किल्ला आणि हा किल्ला मिळून हे एक मोठं लष्करी ठाणं होतं. ज्या वेळेला कर्नल प्रॉथरनी 1818ला विसापूर जिंकला, म्हणजे कर्नल प्रॉथरनी पेशवाई ज्या वेळेला नष्ट झाली 1818ला शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकवला आणि दुसरा बाजीराव पळून गेला. त्याच्यानंतर कर्नल प्रॉथरनी विसापूर घेतला आणि विसापूरवरनं तो लोहगडला येणार होता. त्यावेळच्या मराठी लष्कराने ह्या दरवाज्यातून उतरून हा किल्ला सोडलेला आहे. ह्या किल्ल्याचा इतिहास साधारण 2000 वर्षापूर्वी जातो. ज्या वेळेला आपण कागदपत्रांमध्ये ज्या वेळेला बघतो त्यावेळेला हा जो किल्ला आहे ह्याचे यादव काळामध्ये सुद्धा संदर्भ मिळतात. ह्याचे राष्ट्रकूट, चालुक्य, सातवाहन काळांपर्यंत याचे संदर्भ जातात. आता तुम्ही इथून काय बघू शकता तर तुम्हाला इथून ह्या जांग्या दिसतात. ह्या बरोबर काटकोनामध्ये आलेल्या आहेत. किल्ल्याच्या वाटा, किल्ल्याचं सगळ्यात मोठं यश हे असतं की तुम्ही किल्ल्यांच्या वाटा निर्दोष करून घेता. ह्या तुम्ही जांग्यातनं वरून जरी बघितलं खाली तर तुम्हाला काटकोनातला इथला माणूस टप्प्यात येतो. हे ज्या बारक्या जांग्या दिसत आहेत ह्याच्यामध्ये बंदुका असायच्या. त्या काळी सुद्धा बंदुका असायच्या. इंग्रज भारतात आले आणि बंदुका आणल्या, ही गोष्ट तेवढी सत्य नाहीये. त्याच्या बाजूला तुम्ही ज्या मोठ्या खिडक्यांसारखं तुम्हाला दिसतंय त्या तोफांनी जे मारे केले जायचे त्याच्यासाठी आहेत. आता हे एवढे दरवाजे किंवा बुरुज बांधायची गरज काय आहे, कारण की हा जो कडा आहे हा कुणी चढून येऊ नये. हा बेला किंवा निसर्गामध्ये हा दुर्भेद असावा, कुणी त्याला सहजासहजी जिंकू नये.
ठिकठिकाणी म्हणजे आता समजा शत्रू खालून जर वर येतोय तर त्याला इथे सलामीला त्याला इथं पहिल्यांदा सामना द्यावा लागणार, मग तो मुख्य दरवाजाजवळ जाणार. त्याच्यामुळे जे कडे हे ओलांडायला सोपे आहेत त्या कड्यांवर तुम्हाला ठिकठिकाणी बुरुज बांधलेले दिसतील. आणि हे सगळं काम कधी एका राजवटीत होत नाही. जेवढ्या राजवटी नांदतात, जेवढ्या सत्ता नांदतात, जसं सरकार बदलतं तसं तसं विकास वेगवेगळ्या पद्धतीने वाढत जातो. तसं तसं जशी जशी राज्य सत्ता बदलते तसं तसं बांधकामं सुद्धा वाढत जातात. आणि तुम्ही म्हणू शकत नाही की अमुक बांधकाम त्या काळाचं जर शिलालेख नसेल आणि त्याची जर कागदपत्री नोंद नसेल तर अमक्याने बांधलं हे तुम्ही ठोसपणे आणि ठामपणे सांगू शकत नाही. उरलेला इतिहास आपण गडावर मुख्य दरवाजाजवळ आलेलं आहे. ह्या दरवाजाचं नाव आहे गणेश दरवाजा. त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही बघितलं तर तुम्हाला गणपतीची मूर्ती दिसते. मी मगाशी म्हटलं की बऱ्याच राजसत्तांमध्ये गडाचं बांधकामामध्ये भर पडत गेली. हा दरवाजा उत्तर मराठेशाहीतला म्हणजे साधारण पेशव्यांच्या काळातला तुम्हाला हा दरवाजा बघायला मिळतो. ह्याला बोलतात देवड्या. इथं आल्यानंतर जो कोणी बाहेरून येईल पहिला, महाराजांच्या काळामध्ये असा नियम होता की सूर्यास्ताची तोफ झाली आणि सूर्योदयाची तोफ या दोघांच्या मध्ये गडाचा दरवाजा बंद असायचा. इथे आल्यानंतर बाहेरचा कुणी आला तर या देवडीवर पहिल्यांदा रिपोर्टिंग करावी लागते. ह्या दरवाजाचं आणि याच्या आजूबाजूच्या बुरुजांचं विशेष असं सिक्युरिटी थांबल्या त्याच्या पलीकडे तुम्हाला एक शिलालेख मिळेल. तो शिलालेख बघायला मिळेल. तो शिलालेख कुठला? हा गड ज्यावेळेला बांधण्यात आला म्हणजे बुरुज ज्यावेळेला बांधण्यात आला तो बुरुज बसत नव्हता, म्हणजे एका ठिकाणी बांधल्यानंतर बसत नव्हता. तर पेशव्यांच्या काळामध्ये ह्या गावाच्या खाली साबळे आडनावाचे होते. त्यांची सून आणि मुलगा जी जिवंतपणे पुरण्यात आली त्याच्या बदल्यात त्यांना पाटीलकी देण्यात आली. त्याचा तो शिलालेख आणि त्या शिलालेखाच्या मध्ये तुम्हाला एक ड्युटीसारखी जागा दिसेल ती दिवाबत्ती करण्यासाठी. इथं पडणारं पाण्याचं नियोजन पण असेल. तुम्ही ज्यावेळेला दरवाजातून आतमध्ये येता उजव्या बाजूला तुम्हाला एक फरशी किंवा लादी अशी दिसते ज्याला गोळं पाडलेले, तो पाण्याचा निचरा होण्यासाठी. त्याच्यामुळे इथेही पाणी साठून राहायचं नाही. आणि हा तुम्ही चारही बाजूने ज्यावेळेला बघता त्यावेळेला तुम्हाला मोठ्या बंदुका आणि तोफांनी हा एवढा भाग हा बेलाग करून घेतलेला दिसतो. गडाचा गड असेही काही गड आहेत आपल्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये की ते गड सहजासहजी म्हणजे एक दरवाजा गेला शत्रू पक्षाच्या ताब्यामध्ये तरी सुद्धा पूर्ण गड जिंकता आला नाही. याचं कारणच असं की प्रत्येक वाटेवर तुम्हाला झुंज देता देता शेवटपर्यंत जावं लागतं आणि जोपर्यंत शेवटचा दरवाजा निर्दोष होत नाही तोपर्यंत विरोध किंवा एखाद्या सत्तेचा पूर्ण विजय तोपर्यंत होत नाही. कारण की गडाची प्रत्येक बाजू झुंजार असते. जोपर्यंत गडाच्या मुख्य पटावर तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत ठिकठिकाणी तुम्हाला झुंज द्यावी लागते. हे वैशिष्ट्य असे आहे की गड बांधणीमध्ये शिवछत्रपतींच्या काळाच्या अगोदरपासून उत्क्रांती होत गेली. महाराजांनी त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल केले. ज्या वेळेला महाराजांचं गडबांधणीच्या कौशल्याचं सगळ्यात मोठं प्रमाण हे की महाराज ज्या वेळेला जिंजीला गेले आणि महाराजांनी दक्षिणेतले ज्या वेळेला तिथले किल्ले बांधले त्यावेळेला फ्रेंचांनी महाराजांच्या गडबांधणीचं कौतुक केलं. शिवाजी महाराजांनी रायगड सारखा ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी किल्ला सजवला त्याला इंग्रज दक्षिणेचा जिब्राल्टर म्हणतात. इंग्रजांनी स्वतःहून अशा गोष्टी नोंदवलेल्या आहेत की अपुऱ्या साधन सामग्री सहित रायगडासारखा किल्ला उद्या जगाशी बांधू शकतो. म्हणजे ही आणि शिवछत्रपतींना स्वतःच्या गडदुर्गांबद्दल एवढा विश्वास होता की महाराजांच्या एका अधिकाऱ्याने महाराजांना पत्रामध्ये असं सांगितलं की गडदुर्गांसाठी भरपूर खर्च झाला. आता बाद महाराजांनी त्यांना सांगितलं की माझा एक एक किल्ला घेण्यासाठी एका बादशाला हयात घालावी लागेल. रामशेज सारखा किल्ला शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांच्या काळामध्ये नाशिकच्या सरहद्दीवर येतो. नाशिक आणि त्याच्या पलीकडे गुजरात आहे. 5.5 वर्ष तो किल्ला औरंगजेबाशी भांडत होता पण तो किल्ला त्याला जिंकता आला नाही. हे गडदुर्गांचं वैशिष्ट्य आहे. एका ठिकाणी आज्ञापत्रामध्ये असं म्हटलं जातं की गडदुर्ग आत्ता परचक्र नाहीसे होते. म्हणजे परचक्र म्हणजे परकी आक्रमण. आज सगळ्यांचं मी एवढं महत्व सांगेन की आपला भारत म्हणजे ज्ञानेश्वरी सगळ्यांनी वाचली असेल. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी रामदेवराय यादवाचं नाव घेतलेलं आहे. 1289ला ज्या वेळेला अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी झाली भारत पारतंत्र्यात अगोदरच गेला होता. दिल्लीला सुलतानी होती. अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रात आल्यानंतर देवगिरी पाडली. देवगिरीचं नाव दौलताबाद केलं आणि त्याच्यानंतर हा पारतंत्र्यात गेला आणि अख्ख्या भारतामध्ये पहिल्यांदा कुठला भाग स्वतंत्र झाला असेल तर तो हा मावळ भाग, तो फक्त गडदुर्गांच्या साह्याने.